भारत माता की वंदे। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। या मंचावर उपस्थित उपविभागीय अधिकारी श्री मुरुंगनंथम, पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, मनपा आयुक्त बिपिनजी पालीवाल, श्री चंदनजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, श्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासमगोट्टुवार, उषाताई बुक्कावार, श्री पोलीस ठाणेदार राजपूत, श्री प्रवीण पाटील, अशोकजी गराटे, अनिलजी घुमडे, सर्व महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, या स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेत असे सर्व स्वच्छता दूत, स्पर्धक व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व चंद्रपूर महानगरातील आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि भविष्यातही सुंदर माझं शहर याच मानसिकतेतून आपलं श्रमदान आणि योगदान आपण द्यावं असं आवाहनही करतो। एक अतिशय उत्तम कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं। आपलं शहर स्वच्छ असावं, आपले उद्यान सुंदर असावे। जेव्हाही उद्यानात एखाद्या नातवापासून आजोबापर्यंत, नातींपासून आजीबाईपर्यंत व आमच्या आयुक्तांनी सांगितलं की सुनबाईपासून सासूबाईपर्यंत आणि सासूबाईपासून सुनबाईपर्यंत। खरं तर आयुक्त महोदयांचं असं मत होतं की भांडण जाग्यावर फक्त सासूबाईलाच उद्यान लागतं असं नाही, काही काही ठिकाणी सासूबाई घर सोडत नाही, सुनबाईला उद्यानात जाऊन बसावं लागतं। पण ही उद्यानाची स्पर्धा व या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावं। शहराच्या विकासामध्ये हम आपके है कौन या भावनेच्या ऐवजी शहराचा विकास हा आमच्यासाठी हम साथ साथ हैची भावना घेऊन येते आहे। खरं तर या स्पर्धेचं हे उद्दिष्ट आहे। महानगरपालिकेने जर विचार केला तर स्वतःच्या खर्चातूनही उद्यान उत्तम ठेवता येतं। पण जेव्हा मी नातीनीला कडेवर घेतलं तेव्हा मला आमची मुलगी म्हणाली तिला खालती सोडा, कारण जास्त वेळ कडेवर घेतलं तर ती चालणं विसरून जाते। तसंच नागरिक शास्त्रामध्ये जनतेचं होतं की सर्व तयार प्राप्त व्हायला लागलं तर त्याचं महत्त्व कमी होतं। आणि तसंही दुर्दैवाने आपल्या देशामध्ये लहानपणापासून नागरिक शास्त्राचा पेपर हा 600 मार्कापैकी फक्त 25 मार्काचा राहिला। त्यामुळे ताटामध्ये जेवढं चटणीचं महत्त्व होतं तेवढं आयुष्यामध्ये आपल्या नागरिक शास्त्राचं राहिलं। संविधानामध्ये म्हणून गेले 75 वर्ष जो म्हणून मी संविधानाचा सन्मान करतो यांची जर नार्को टेस्ट केली तर खरंच हे संविधानाचा सन्मान करतात की नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण होईल। कारण प्रत्येक जण संविधानामध्ये आपला अधिकार शोधतो, हमारी मांगे पुरी करो। पण संविधानामध्ये भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदाऱ्या दिल्या, दायित्व दिलं, कर्तव्य दिलं, कसं वागावं, आपल्याला आपल्या देशाविषयी काय कर्तव्य आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की देहापासून देवाकडे जाताना मधात आपला देश
आणि समाज लागतो आणि त्याचं आपण काहीतरी देणं लागतो, हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरत गेलो. मी मधात जपानमध्ये गेलो, वाघनखाचा करार करायला लंडन गेलो आणि भारतीय सांस्कृतिक विरासत जपानमध्ये कोबेमध्ये 3 दिवसाचा कार्यक्रम होता म्हणून तिथं गेलो. किती स्वच्छता असावी त्याचं तर उदाहरणच आहे. आणि आपल्या देशामध्ये माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी आल्यानंतर खूप बदल व्हायला लागला. मग स्वच्छता अभियान सुरू झाली. मला आठवतं की याच मंचावर मी पहिल्यांदा आमदार झालो 16 मार्च 1995ला. माझं भाषण हे तेव्हा 9:20 सुरू झालं रात्री, कारण मतपत्रिका होत्या, बॅलेट पेपर. त्याच्या 2 दिवसांनी मी एका गावात सकाळच्या वेळी जनतेला भेटायसाठी गेलो. तर जाणं कठीण होतं, कारण त्या गावात जायचं असेल तर ज्या रस्त्यावरून जावं लागायचं तिथं लोकांना, महिलांना शौचालयासाठी बसावं लागायचं. आणि आपली गाडी गेली की स्टँड अप सिट डाऊन, स्टँड अप सिट डाऊन. भीती अशी वाटायची की आपण जर असं अनेकदा गेलो तर पुढच्या निवडणुकीत हे आपल्याला सिट डाऊन म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी सकाळच्या वेळी जाणंच बंद केलं. पुन्हा कधी सकाळी दौरे करणं म्हणजे आपण आपल्याला निवडणुकीत सिट डाऊन करणं आहे, हे माझ्या मेंटल सॉफ्टवेअरमध्ये जाऊन बसलं. आज परिस्थिती बदलते आहे, पण ही परिस्थिती बदलताना महानगरपालिकेने एक उत्तम स्पर्धा यासाठी आयोजित केली की आम्ही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजे. उद्यानामध्ये लहान मुलं जेव्हा जातात तेव्हा मुद्दाम निरखून पहा लहान मुलांच्या चेहऱ्यावर काय आनंद असतो. त्या कवीनी म्हटलं ते खोटं नाही आहे की देव डोगतो उंच पिकातून, देव बोगतो बालमुखातून. खरं आहे, त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, लाखो रुपये खर्च करून असा आनंदी चेहरा कधीच बघता येत नाही जो उद्यानामध्ये 4 मुलं एकत्र येतात आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद. मग अशी उद्यानं उत्तम व्हावी. हे खरं आहे की सीओ साहेब आणि आताचे आयुक्त म्हणाले, आणि म्हणून ओपन स्पेस विकसित करणं. ओपन स्पेसवर कोणी येतो अतिक्रमण करतो, कोणी आपल्या गाड्यांचं पार्किंग करतो, कोणी कचरा टाकायसाठी त्याचा उपयोग करतो. पण सुदैवाने मी हे अभिमानाने सांगू शकतो की आज जेवढी उद्यानं आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केली तेवढी उद्यानं एकाही जिल्ह्यामध्ये या मितीला नाही. तुम्ही घुग्गुस जाल तर 10 पेक्षा जास्त उद्यानं आपण केली. बल्लारशा जाल तर 14 पेक्षा जास्त ओपन स्पेस विकसित केले. आणि चंद्रपूरमध्ये महानगरपालिकेने तर केलेच, पण मी सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 15 पेक्षा जास्त बाग उद्यानं केलीत. APJ अब्दुल कलाम गार्डन केलं, ऑक्सिजन पार्क केला, जॉगर्स पार्क केला, आणि सर्वात मोठं महाराष्ट्राचं वैभव ठरेल असं आता बोटॅनिकल गार्डनचं काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. आणि जेव्हाही तुम्ही बोटॅनिकल गार्डनमध्ये जाल, मी विश्वासाने तुम्हाला सांगतो की नातीन आजीचा हात सोडणार नाही आणि पोरगा आपल्या बापाचा हात सोडेल, पण नातू मात्र आजोबाला दूर करणार नाही. एवढं सुंदर बोटॅनिकल गार्डन आपण करतोय. हे करत असताना एकच भाव आहे की ही क्षेत्र आज 21व्या शतकामध्ये जेव्हा समाज एकमेकापासून वेगाने दूर चालला, 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात आणि 70 लक्ष वर्षाच्या मानवीय उत्क्रांतीच्या इतिहासात एवढा सेल्फिश मला वाटतं मनुष्य कधीच नव्हता. ज्या ठिकाणी मॅन इज अ सोशल ॲनिमल म्हटलं जायचं तिथं मॅन इज अ सेल्फिश ॲनिमल म्हणावं लागेल. ज्या वृक्षाने ऑक्सिजन दिला,
त्याची कटाई सुरू केली. आणि म्हणून मी वनमंत्री जाग्यावर महाराष्ट्रामध्ये वृक्ष लावण्याचा उपक्रम सुरू केला. मला माहीत होतं की जेव्हा एखादा उत्तम काम करतो तेव्हा रामायणातील माता सीतेबद्दल शंका घेणारे होतेच. कैकेयी होती, मंथरा होती, हे पात्र हे तर प्रत्येक युगात असणार आहे. पण जेव्हा त्या वृक्ष लावण्याचं मिशन घेतलं तेव्हा मी अनुभवलं की जेव्हा एका दिवसामध्ये 2 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला, 2,87,00,000 वृक्ष जनतेने लावलेत. याच चंद्रपूरमध्ये त्याच वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमात तुम्ही राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर असणार रेल्वेची जागा आणि तिथं वृक्ष लावलेत. तर मला माहिती आहे का पत्रकारांनी लिहिलं की एवढ्या जवळ वृक्ष लावले जातात का? हा पैशाचा नासोडा आहे. आता हा त्याच्या बुद्धीचा नासोडा होता. खरं तर एक अटल आनंद घनवन हा त्याचा प्रयोग होता, जो आता महाराष्ट्रात वेगाने पुढे येत आहे. की जागा कमी झाल्या, साधारणतः 1 एकरमध्ये 400 झाडं लावायची, हे जपाननी तंत्रज्ञान बदलवून त्यांनी मियावाकी केलं. आणि मियावाकीला आपण अटल आनंद वनघन योजना, घनवन योजना हे नाव दिलं. आज अनेक ठिकाणी आपण जर आनंदवनात गेला, काय सुंदर 3 वर्षात जंगल तयार होतं. 3 वर्षात सरपटणारे प्राणी पक्षी हे कसे येऊ शकतात हे आपण बघू शकतो. आणि आपणही आपल्या नजरेने इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर जर तुम्ही आज गेला तर तुम्हाला एखादं दाट जंगल आहे असा भास होईल. इतकं सुंदर वृक्षाचा विस्तार तिथं झाला. पण हेही तेवढंच खरं आहे की हे एका आयुक्ताचं काम नाही आहे, हे एका महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं काम नाही आहे. याला समाजाने उत्सवाचं स्वरूप दिलं पाहिजे. आणि हे उत्सवाचं स्वरूप आपण या निमित्ताने बघतोय. आणि म्हणून तुमचं खरं तर आज व्यस्त असतानाही तुमच्या सर्वांचं अभिनंदन करावं, कौतुक करावं. एवढंच नव्हे, जेव्हा मी तुम्हाला बघतोय तेव्हा माझाही आत्मविश्वास जागा होतोय की जपानवाल्यांनो, तुम्हीच फक्त समाजाची चिंता करत नाही तर चंद्रपूरमध्ये सुद्धा तुमच्याच भूमिकेतून गावाची चिंता करणारे लोक हे माझ्या महानगरात आहे, हे अभिमानाने आपण सांगू शकतो. आणि म्हणून आज आयुक्तांचं अभिनंदन करेन. आयुक्तांनी बक्षीस दिलेत. खरं तर आयुक्त महोदय, आता जी विकासाची कामं तुम्ही करणार आहे ते वेगाने करा आणि तेही कामं लवकरात लवकर पूर्णत्वास द्या. या मंचावर असणारे जे अधिकारी आहे, विशेष करून आमच्या उषाताई बुक्कावर आहे, एक मिशन म्हणून काम करतात. मंगल कलश योजना आणायची, छोट्या छोट्या गोष्टीतून समाजाच्या परिवर्तनामध्ये योगदान द्यायचं. आज आपल्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रभक्ताच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर सेवा कार्य होतात. ही जी भगवी टोपी घातली गेली, ही फक्त टोपी नाही, ही टोपी याचा अर्थ, भगव्याचा अर्थच असा आहे की भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित. आणि या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरुदेव भक्तही मोठ्या प्रमाणावर यामध्ये काम करतात. एक गोष्ट खरी आहे, मी जेव्हा पहिल्यांदा वृक्ष लावण्याचा कार्यक्रम मुंबईमध्ये, हे मुख्यमंत्री आणि तेव्हा शिवसेना आमच्या सोबत होती, उद्धव ठाकरेजी त्या कार्यक्रमात आले. जेव्हा त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी व समाज बांधव झाड लावत होते, तर मी एक बघितलं की एक अंध व्यक्ती सुद्धा झाड लावत होता. मी सहज मनात विचार केला की हा तर अंध आहे, हा झाड लावतोय. म्हणून मी त्याला प्रश्न केला की तुमचा अंधपणा हा आंशिक आहे की आपण पूर्ण अंध आहात? तो म्हणाला मला काहीच दिसत नाही, 24 तास माझ्या दृष्टीने फक्त अंधार आहे. मग मी दुसरा प्रश्न केला की 24 तास अंधार आहे तरी तुम्ही झाड लावतात? तो म्हणाले की भाऊ, मी यासाठी झाड लावतोय की या जन्मात तर देवाने माझ्यावर अन्याय केला, काय माझी चूक असेल,
पण जेव्हा मी पुढचा जन्म घेईल तेव्हा मला सुद्धा तर हिरवी सृष्टी बघायची आहे, माझी सुंदर वसुंधरा बघायची आहे. एक अपंग झाड गावत होता, ज्याला आता आपण दिव्यांग म्हणतो. मी त्याला विचारलं, तू तर दिव्यांग आहे, तू का झाड गावतोय? तू या चिखलात घसरून पडशील, पाणी येतोय. तो म्हणाला की जेव्हा मी माझा पाय तुटला तेव्हा मला सहारा कोणी दिला? लाकडाच्याच कुबडीने दिला. तर मी झाड गावतोय, यातून कुणाची तरी कुबडी पुन्हा तयार होईल, ही माझी सुंदर भावना आहे. मी कधी त्या शिवखेडाचं पुस्तक वाचताना एक सुंदर उदाहरण होतं की एक 90 वर्षाचा वयोवृद्ध माणूस आंब्याचं झाड गावत होता. बाजूनी जाणारा एक शहाणा त्याला म्हणाला, अरे तुम्हारी उम्र दिख रही है, अभी कब जाओगे पता नहीं, आम का पेड़ लगा रहे हो, तो आम कब आएंगे और आपके तो दांत भी नहीं है, खाओगे कब? तो म्हणाला, जो आम मैंने जवानी में खाए वो पेड़ मैंने नहीं लगाया था, किसी और ने लगाया था, तो मैंने आज आम खाए. आज मैं पेड़ लगाऊंगा तो मैंने अपने समाज का कर्ज उतार दिया, ये मेरा भाव है. आपणही चंद्रपूर महानगरात शहरात हाच विचार घेऊन या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मी तुम्हा सर्वांना सदिच्छा देतो, शुभकामना देतो. तुमच्या सोबत तुमच्या सहकार्याने महानगरपालिका या शहराच्या विकासासाठी काम करते आहे, सुंदरतेसाठी काम करते आहे. या अगोदरही केंद्र सरकारच्या स्पर्धेमध्ये तुमच्याच प्रयत्नातून, तुमच्याच मदतीतून काही वैशिष्ट्यपूर्ण विषयामध्ये महाराष्ट्रात आपण टॉप 5 मध्ये होतो. आता भविष्यात आपण देशामध्ये टॉप 5 मध्ये जावं या दृष्टीने प्रयत्न करूया. हाच खरा संकल्प आणि हाच खरा पुरस्कार. खूप खूप धन्यवाद.